मागच्या लेक्चरमध्ये आपण अ, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्याबद्दल बघितलं. त्यांचा जर कार्यकाल बघितला तर 1885 ते 1967 आपल्याला असा पाहायला मिळतो. त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय आहे, तर ते दत्तकपत्र गेलेले होते गणपतराव पाटील यांच्याकडं. म्हणजेच कृष्णराव भालेकर यांचे ते सुपुत्र त्यांना दत्तक दिलेलं होतं. आपल्या बहिणीला त्यांनी दत्तक दिलेलं होतं आणि त्यामुळं त्यांचं नाव मुकुंदराव पाटील असं झालं. आणि मुकुंदराव पाटील 1888 गणपतराव पाटलांनी दिनमित्र नावाचं साप्ताहिक चालू केलेलं होतं, परंतु अचानक आजारपणामुळे ते वारले. त्याच्यानंतर कृष्णराव भालेकर यांनी ते चालवण्याचा प्रयत्न केला आणि मरतेसमयी त्यांनी मुकुंदराव पाटलांकडून एक वचन घेतलं की दिनमित्र हे किमान 12 वर्ष चालवायचं आहे. त्याच्यानंतर याचं पुनरुज्जीवन मुकुंदराव पाटलांनी 1910 मध्ये केलं आणि तिथून पुढे ते 57 वर्ष 1967 पर्यंत ते चालू राहिलं. मुकुंदराव पाटलांनी आपलं तर वचन पाळलेलंच होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय, त्यांना त्यामुळे दिनमित्रकार असं म्हटलं गेलेलं आहे. दिनमित्रकार असून सुद्धा त्यांनी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातून पत्रकारिता केली. म्हणून ग्रामीण भागातील पत्रकारितेची जी सुरुवात आहे ती मुकुंदराव पाटलांनी केली अशी मानलं जातं. याच्यानंतर आपल्याला पुढले जे समाजसुधारक आहेत ते म्हणजेच कोण आहे, तर धनजी शाह कुपर यांचा जर विचार केला तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय, ब्राह्मणेतर चळवळीचे ते नेते होते, राजकारणी नेते होते. कुपर मंत्रिमंडळ 1937 मध्ये त्यांनी चालू केलेलं पाहायला मिळतं. बघा, धनजी शाह कुपर यांचं चरित्र जे आहे ते कोणी लिहिलेलं आहे, तर जयवंत गुजर यांनी लिहिलेलं पाहायला मिळतं. बघा, याच्यानंतर आपण एक महत्त्वाचा मुद्दा जर विचारात घेतला तर याच्यामध्ये ब्राह्मणेतर चळवळीचं महत्त्वाचं नेतृत्व आपल्याला त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. आर्थिक आणि राजकीय पाठबळ देणारी म्हणजेच धनजी शाह कुपर हे आर्थिकदृष्ट्या खूपच सक्षम होते आणि त्यामुळं त्यांनी आर्थिक आणि राजकीय पाठबळ देणारी एक प्रभावी व्यक्ती म्हणून काम केलेलं पाहायला मिळतं. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये त्यांचे योगदान खूप आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर ब्राह्मणेतर चळवळी टिकवण्यासाठी आर्थिक मदत जी लागली आणि चळवळीचा जो पाया होता तो मजबूत करण्याचं काम कोणी केलेलं आहे, धनजी शाह कुपर यांनी केलेलं आहे. सरकारी आणि दुरावा याच्यामध्ये जर विचार केलं तर प्रारंभी भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या समवेत होते, हे सहकारी होते आणि पुढं त्यांचं वैचारिक आणि राजकीय मतभेद झाल्यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला पाहायला मिळतो. कुपर मंत्रिमंडळाची पार्श्वभूमी काय आहे, काँग्रेसनं मंत्रिमंडळ बनवण्यास ज्यावेळी नकार दिला त्यावेळी त्यांनी गव्हर्नर ब्रेबॉन यांनी धनजी शाह कुपर यांना मंत्रिमंडळ बनवण्यासाठी प्राचारण केलं आणि त्यांनी मंत्रिमंडळ बनवलं. कधी बनवलेलं आहे, 1937 मध्ये मंत्रिमंडळ बनवलं आणि धनजी शाह कुपर हे पहिले पंतप्रधान, आता ॲक्च्युली त्यावेळेचं ते पदनाम होतं, मग पंतप्रधान बनले आणि मंत्रिमंडळ निर्मिती सरकारची गरज आहे हे त्यांनी ओळखलेलं होतं. त्याच्यानंतर मंत्रिमंडळामध्ये त्यांना सहकार्य कोणी केलं, तर मंत्रिमंडळामध्ये सहकार्य करणारे दोघंजण तरी महत्त्वाची व्यक्ती आहेत. जमनादास मेहता हे प्रमुख सहकारी होते आणि एस टी कांबळे हे दुसरे ब्राह्मणेतर सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. सरकारसमोर घातलेल्या कोणत्या अटी त्यांनी घातल्या, तर लक्षात ठेवायचं, मंत्रिमंडळ स्थापन करताना सरकारसमोर त्यांनी एक अट घातली, ते म्हणजेच काय, वीर सावरकरांची सुटका करायची आहे आणि सरकार स्थापनेनंतर कुपर यांच्या मंत्रिमंडळाच्या अटीनुसार सावरकरांना काय करण्यात आलेलं आहे, सुटका करण्यात आलेली आहे आणि हा एक महत्त्वाचा निर्णय त्यावेळेचा पाहायला मिळतो. कुपर यांचं जे मंत्रिमंडळ आहे ते खूप कमी वेळेसाठी होतं, परंतु ते ऐतिहासिक मंत्रिमंडळ मात्र 100% होतं. 1 एप्रिल 1937 ते 19 जुलै 1937 एवढ्या छोट्याशा कालावधीसाठी असणारं हे मंत्रिमंडळ, परंतु ऐतिहासिक असं ते मंत्रिमंडळ होतं. मंत्रिमंडळाचा अस्त कधी झाला, तर काँग्रेसनं कुपर मंत्रिमंडळावरती काय केला, अविश्वास ठराव आणला आणि त्यानंतर काँग्रेसचे जे खरे होते ते पंतप्रधान झालेले पाहायला मिळतात. ऐतिहासिक महत्त्व काय आहे त्यांचं, तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे, ब्राह्मणेतर राजकारणातील महत्त्वाचा टप्पा आणि पहिले पंतप्रधान पदाचा मान त्यांना मिळालेला आहे. सावरकरांच्या सुटकेचा निर्णय
त्यांच्या कालावधीमध्ये झालेला पाहायला मिळतो. अल्पकालीन पण प्रभावी असं राजकीय प्रयोग त्यांनी केलेले पाहायला मिळतात. त्यांच्यावरती जर निष्कर्ष काढायचा म्हटलं तर ब्राह्मणेतर चळवळीचा आर्थिक आणि राजकीय आधारस्तंभ होते आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये दुर्लक्षित पण महत्त्वाचं नेतृत्व आपल्याला ते पाहायला मिळतं. बघा, अशा पद्धतीची बद्दलची माहिती पाहायला मिळाली. याच्यानंतर पुढल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच विष्णू केशव पाळेकर. त्यांना अप्रबुद्ध पाळेकर असं सुद्धा म्हटलं जातं. ते एक तत्वचिंतक होते, विचारवंत होते आणि सनातन विचारधारा त्यांच्यामध्ये त्यांनी जोपासलेली होती. हे आपल्याला पुढल्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. थँक्यू.